आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी आई, नीट झालाय ना लेप बनून? अगं रुद्र सरांना खूप मासे चावलेत ना, म्हणून चांगला लेप बनवत असेल. काय करावं काहीच कळत नाही. त्यांनी माझ्यावरचं विट्टीवरचं संकट स्वतःवर घेतलं. आम्ही त्यांच्यावरती एवढे रागवलो असतानाही त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आम्हाला वाचवलं. ते स्वतः माशांपासून वाचण्यासाठी कुठेतरी जाऊन लपून बसले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. आणि मी काय करते? नाही, माणुसकी म्हणून तरी मला हे करावंच लागेल. झालाय वाटतं लेप. पण त्या मधमाशीच्या पोळ्याला दगडही त्यांनीच मारला होता. चुकून का होईना, पण निष्काळजीपणा त्यांचाच आहे. त्याचीच शिक्षा मिळाली आहे त्यांना. पण त्यांना या अवस्थेत मदत न करणं चुकीचं आहे. आत्ता मदत केली तर परत असे उद्योग करत बसतील. त्यापेक्षा नकोच. गौरी आई, नक्की काय झालंय? लेप नीट झालाय की नाही? नाही सहन होते आता मला. त्यांना खूप दुखत असणार, पण मुद्दाम तर करत नसतील ना? सरांना खूप जखमा झालाय ना, खूप दुखत असेल त्यांना. आपल्यामुळेच झालंय. आपल्यासाठीच कैऱ्या तोडत होत्या. मुद्दाम नसतील करत. चेहरा किती सुजलाय. खरंच दुखत असणार. मला गेलंच पाहिजे. चला. आता वाटतंय ना बरं? नाही, तुमच्या हाताने बरं नाही वाटणार आहे मला. याची कल्पना आहे मला. सर लावलं तर नाही ना अजून? नाही हो, बरं वाटत आहे. चला आपलं काम झालं. हे काय, मी जरा बर्फ घेऊन येतो बरं गौरी. दादू हले. अरे वा वा वा, छान छान. बरं झालं तू हे केलंस. काय नाही, ह्या बर्फाचा असरच होत नाहीये ग. बरं झालं, मला नक्की खात्री होती की तू हे बनवणारच. तू लाव लवकर, त्यांना बरं वाटेल. सर मी बर्फ घेऊन आलो. पण हाले तू. हीच संधी आहे गौरीजींना बोलतं करण्याची. झोमतंय खूप. बरं झालं गौरीजी तुम्ही लेप घेऊन आलात. नाही, भरत प्रयत्न करत होता, पण हे काम कसं नाजूक हातांनीच झालं पाहिजे. तुम्हीच लावा तुमच्या हाताने आरशात बघून, म्हणजे दुखणार नाही. म्हणजे मला नाही जमणार आहे. आणि इथे आरसाही नाहीये गौरीजी. तळ हातावर घ्यायचा आणि जिथे जखम झाली तिथे लावायचं. नाही, पण औषध किती घ्यायचं, किती लावायचं, म्हणजे त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे हे मला कुठे माहिती आहे. आणि कसं आहे, ज्या डॉक्टरने हा लेप बनवलाय त्यानेच जर त्याच्या हाताने लावलं तर त्याचा गुण जास्त येतो असं म्हणतात. हे बघा रुद्र सर, बोला ना.
गौरीजी तुम्ही लावून द्या ना. माणसाला स्वतःची काळजी स्वतः घेता आली पाहिजे. असं इतरांवर अवलंबून राहायचं नसतं. आणि एखाद्याला कोणाची सवय लागली असेल तर ती सवय मोडावी माणसाने. असं उगाच समोरच्या माणसाची इच्छा नसताना जबरदस्तीने त्याला अडवून ठेवायचं नसतं. आणि असं जबरदस्तीने एखाद्याच्या मनाविरुद्ध त्याच्या घरातही घुसायचं नसतं. मग ते घर माणसाचं असो किंवा मधमाशांचं. नाहीतर मग असा त्रास होतो. मला माहितीये गौरीजी, तुमचा राग काय असं सहजासहजी जाणार नाही. पण तुमचा राग घालवण्यासाठी असे असंख्य काटे सहन करायची तयारी आहे माझी. असे काटे बोचल्याशिवाय मधही चाकता येत नाही. मग तो काटा मधमाशांचा असो किंवा आपल्या माणसांच्या रागाचा. आपल्या प्रेमाचं मध मी नक्की चाखणार गौरीजी. तुम्हाला माझ्या घरी मी पुन्हा घेऊन जाईन ही खात्री आहे मला. का माझं आयुष्य मला परत परत तिथेच आणतंय. जी वळणं नकोय तीच घ्यायला भाग पाडते. माझ्या आयुष्यात सरळ सोपी वाटच नाहीये का? जे कायमचं विसरून जायचं ठरलं तेच पुन्हा पुन्हा का माझ्या डोळ्यासमोर येत आहे. मी जितकी या सगळ्यापासून लांब जायचा प्रयत्न करते तितकंच ते माझा पाठलाग करते. मला नकोय हे सगळं. नकोय त्या आठवणी पुन्हा. नकोय ते प्रेम. काहीच नकोय. ज्या डॉक्टरने हा लेख बनवलाय त्यानेच जर त्याच्या हाताने लावलं तर त्याचा गुण जास्त येतो असं म्हणतात. गौरीजी तुम्ही लावून द्या ना. माणसाला स्वतःची काळजी स्वतः घेता आली पाहिजे. आणि एखाद्याला कोणाची सवय लागली असेल तर त्या परतीच्या वाटेवरचे सगळे दरवाजे बंद केले तुम्ही. मला तर पुन्हा ते दरवाजे उघडायचे नाहीयेत. पण रुद्र सर असे सतत समोर येत राहिले आणि ते दरवाजे उघडले तर